देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आल्यानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा काळा कुट्ट अध्याय समाप्त होत आहे आणि आता नवीन आशा आकांक्षा घेऊन त्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणारं सरकार, काम करणारं सरकार, 1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करण्यासाठी झटणारं सरकार, लाडक्या भावांचं सरकार, लाडक्या बहिणींवरती माया करणारं सरकार, विकास करणारं सरकार, प्रगती करणारं सरकार आलेलं आहे. अशा गर्जना झाल्या, प्रचंड जाहिराती झाल्या. कधीही जाहिराती केल्या नव्हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात. एवढ्या जाहिराती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या झालेल्या आहेत. मोठमोठे दावे करण्यात आले, पण हा विकास खड्ड्यात गेलाय का नाल्यात गेलाय असा प्रश्न पडतो. एक तर सभागृहामध्ये आता विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे आणि या सभागृहात अनेक मंत्रीच गैरहजर आहेत आणि खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदारच, म्हणजे अर्जुन खोतकर असतील किंवा अन्य आमदार, ते प्रश्न विचारतात. ते म्हणतात की उत्तर द्यायला आमचेच मंत्री नाही आहेत. विरोधी पक्ष तर म्हणतोच आहे. आणि आता या गैरहजेरीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच भाजपच्या मंत्र्यांची हजेरी घेणार. म्हणजे हे काम करत नाहीयेत. काम करणारं सरकार हे कामच करत नाहीये.